नमस्कार, मी सौरभ कोरटकर. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण सगळे सामना करतोय, त्यामुळे कोरोनाशी निगडित विविध विषयांबद्दल आपण वेगवेगळ्या तज्ञांकडून जाणून घेतोय. आजचा आपला विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. आपला विषय आहे कोरोनानंतर कामावर परतताना काय काळजी घ्यावी. तर याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे आणि याच्याशी संबंधित सर्व शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता फेसबुकच्या माध्यमातून. तर या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत नागपूरमधून फुफ्फुस विकार तज्ञ डॉक्टर अशोक अरभट आणि पुण्यातल्या रुबी हॉलमधले फिजिशियन डॉक्टर अवधूत बोदमवाड. सर, आपल्या दोघांचे मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमात. आणि मी कार्यक्रमाला सुरुवात करतो पहिल्या प्रश्नापासून. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि उपचारानंतर कोरोना बरा झाला तर त्यानंतर किती दिवसांनी त्या व्यक्तीने कार्यालयात कामासाठी जावं? नमस्कार, मी डॉक्टर अवधूत बोलतोय. ओमकार, मी डॉक्टर अवधूत बोलतोय. हो डॉक्टर अवधूत, उत्तर द्या, बोला. जर एखाद्या पेशंटला कोरोना झाला आणि तो माइल्ड आणि मॉडरेट असेल, कदाचित तो पेशंट घरीच आयसोलेट केलेला आहे, तर तो 17 दिवसाचा आयसोलेशन कंप्लीट केल्याच्या नंतर त्यांनी स्वतःला फिजिकली फिट आहे असं त्याला वाटतंय आणि ही इज फिट मेंटली फिजिकली, त्याला बरं असेल तर गव्हर्नमेंटच्या रूलनुसार 17 दिवसाचं आयसोलेशन कंपल्सरी आहे. त्यानंतर तो केव्हाही त्याला बरं वाटेल तेव्हा तो जॉईन करू शकतो. आठ एवढीच आहे की कोरोनाच्या नंतर जो फटीग विकनेस जे आहे आणि त्यांचा मानसिक जे एकटं राहावं लागतो जर ऍडमिट असेल पेशंट, ह्या सगळ्यातनं तो जो पॉझिटिव्ह घेऊन पॉझिटिव्ह होऊन पुढे आला आणि त्याला वाटतंय की आता मी जॉईन करू शकतो, तो नक्कीच जॉईन करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण डॉक्टर अवधूत, आपण बघितलं की कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा पोस्ट कोविड वेगवेगळे त्रास जाणवतात. कारण होतं असं की काही जण आता ठीक आहे, आता कोरोना माझा बरा झाला आणि 7-8 दिवस झाल्यात, मग लगेच ऑफिसमध्ये जातात, कामाला सुरुवात करतात आणि एक दिवस अचानक कामावर गेल्यानंतर काहीसा त्रास सुरू होतो. यात अशक्तपणा असेल किंवा ऑक्सिजन लेवल अचानक खालावणं, तर हे त्रास नेमके का होतात? नाही ओमकार, ऍक्च्युली काय आहे, लोकांना एकटं राहून भरपूर दिवस झालेले असतात. भरपूर लोक घरीच 10 दिवस आयसोलेशन, ऍक्च्युली 17 दिवस त्यांनी आयसोलेशन पाळणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर घाई करून काही होणार नाहीये. लोक भरपूर घाई करतात की आता माझी सॅलरी किंवा खूप दिवसापासून घरी आहे, मला आता लगेच कामावर जायचंय, मग थोडाफार त्रास असेल तरी ते टाळतात आणि त्यांना वाटतं की मी आता जॉईन करावं आणि कामाला लागावं. ह्या गोष्टी न करता ते थोडे रिलॅक्स झाले, व्यवस्थित घरी वेळ दिला. कारण कोरोनामध्ये तुम्ही एकटे राहता, पण कोरोना तुमचं आयसोलेशन संपल्याच्या नंतर तुम्ही सगळ्या फॅमिलीमध्ये मिक्स होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमचा एकुलपणा जे आहे ते जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मेंटली फ्री व्हायला पाहिजे, रिलॅक्स व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला फिजिकली फिट वाटेल, तुम्हाला तुमच्या फिजिशियनशी कोरोनाच्या नंतर तुम्हाला एक फॉलोअप कॉल्स घ्यावंच लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता ड्युटीवर. ठीक आहे, ठीक आहे. मी हाच प्रश्न थोडासा पुढे घेऊन डॉक्टर अशोक अरभट यांच्याकडे जातो. डॉक्टर अशोक, एखादा व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यानंतर तर त्याने नोकरीवर रुजू होताना नेमकी काय खबरदारी घेणं अपेक्षित आहे, काय काळजी त्याने घेणं गरजेचं आहे? एखाद्या व्यक्तीला करोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा तर त्याला तो करोना कुठल्या प्रकारचा होता हे माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तो होम क्वारंटाईन असेल तर त्याचे पोस्ट कोविड त्याला जॉईन करताना वेगळे प्रॉब्लेम्स राहतील. आणि जर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, ICUमध्ये ॲडमिट असेल, व्हेंटिलेटरवर असेल आणि जास्त दिवस जर ICUमध्ये असेल, तर या प्रत्येक पेशंटचं जेव्हा आपण घरी आल्यानंतर जॉईन करायचं असेल ऑफिसला, तर प्रत्येकाची प्रॉब्लेम वेगळे वेगळे असतील आणि त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे. पहिल्यांदा तर आपण जेव्हा डिस्चार्ज घेतो तेव्हा त्यावेळेला फॅमिलीसोबत डॉक्टरांशी बसून आपल्याला पुढच्या 8 ते 15 दिवसात काय करायला हवे याबाबत माहिती घेतली पाहिजे. दुसरा असा प्रश्न आहे की आपल्याला सिम्पल कोविड आहे, पोस्ट कोविड फायब्रोसिस आहे, पोस्ट कोविड मायल्जी आहे म्हणजे अंगदुखी आहे का, किंवा पोस्ट कोविड आपल्याला अजून कुठले लक्षणं आहेत का, हे सगळे माहिती करून घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः आपल्याला 15 दिवसात जॉईन करायचं आहे, महिन्यात जॉईन करायचं आहे, 2 महिने की 3 महिने एवढा वेळ लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. परंतु त्यासाठी आधी माहिती पाहिजे की आपल्याला स्टेटस ॲट द डिस्चार्ज म्हणजे जेव्हा सुटी होते तेव्हा पोस्ट कोविड स्टेटस काय आपलं आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्या CT स्कॅनवर तुम्हाला
किती प्रमाणात तुमचा आजार होता, घरी ऑक्सिजन घ्यायचा आहे की नाही घ्यायचा, त्याप्रमाणे तुम्हाला जॉईन करताना तुमचे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या वेगवेगळ्या असतील. कारण की पोस्ट कोविड फटीग हा एक भाग येतो आणि पोस्ट कोविड मायल्जिया येतो, ओके. ज्याच्यामध्ये लोकांना अत्यंत थकवा असतो, जॉईंट पेन असतात, डोकेदुखी असतं. तर अशा रुग्णांनी त्यांचे सिम्पटम जिथपर्यंत कमी होत नाहीत तिथपर्यंत त्यांनी जॉईन करू नये. जॉईन करायच्या आधी ऑक्सिजन लेवल बरोबर आहे की नाही ते बघितलं पाहिजे. ते किती चालू शकतात, दररोज त्यांची एक्झरसाईज टॉलरन्स किती आहे, जेणेकरून ते थकणार नाहीत. पोस्ट कोविड स्टेटस म्हणजे त्यांचा RT-PCR पण निगेटिव्ह आहे का ते पण पाहायला पाहिजे. आणि अल्टिमेटली डॉक्टरांनी जो सल्ला दिला डिस्चार्ज होताना की किती दिवसानंतर तुम्हाला डॉक्टरांना दाखवायचा आणि फिटनेस, डॉक्टरांकडून पुष्कळदा जर आपण फिटनेस घेतली जॉईन करताना तर मला असं वाटतं की तो सगळ्यात चांगला भाग असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या कामावर परत रुजू होता येईल. डॉक्टर अशोक, मग कोरोनानंतर जे वेगवेगळे आजार होतात या आजारांवर नेमकं लक्ष कसं ठेवायचं? त्याची जी लक्षणं आहेत ती वेगळेपणाने कुठली जाणवतात का? लक्षणांबद्दल काही सांगू शकाल कोरोनानंतर होणाऱ्या आजारांच्या? डॉक्टर अशोक. हां, करोनानंतर जी लक्षणं होतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर तुम्हाला डोकेदुखी असू शकते, मधून ताप येऊ शकतो, ओके. खोकला येणे, दम लागणे, छाती भरून आल्यासारखी वाटणे, छाती दुखणे, जॉईंट पेन होणे म्हणजे सांधेदुखी होणे, अत्यंत थकवा येणे ज्याला आपण मायल्जिया म्हणतो त्या प्रकारचा असा. त्याच्यानंतर तुम्हाला पुष्कळदा लोकांना झोप येत नाही, पुष्कळदा लोकांना एन्झायटी असतं. एन्झायटी म्हणजे त्यांना अतिशय कळत नाही काय करावं. काही लोकांना डिप्रेशन झालेलं असतं, काही लोकांना मेमरी लॉस असतो म्हणजे थोडंफार कन्फ्युजन असतं, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. काही लोकांना अंगावर रॅश येतं, काही लोकांना सतत गळल्यासारखं वाटणं, जेवण जात नाही, काही लोकांना त्यांची टेस्ट निघून गेलेली असते, स्मेल येत नाही. असे अनेक प्रकारचे लक्षणं अनेक पेशंटला असतात. पण हे सगळे लक्षणं असतात तुमचा डिस्चार्ज होताना तुम्ही कोविड कोणत्या प्रकारचा होता, माइल्ड, मॉडरेट की सिव्हिअर, तुम्ही किती दिवस हॉस्पिटलमध्ये होते, फक्तच ऑक्सिजन थेरपी घेतली का, तुम्ही जर ICUमध्ये ॲडमिट असाल तर तुमचे निश्चितच सिम्पटम्स वेगळे असतील. तुम्हाला व्हेंटिलेटर लागलं असेल आणि 15-20 दिवस तुम्ही व्हेंटिलेटरवर असाल तर तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात पोस्ट कोविड. आणि त्याप्रमाणे तुम्ही या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. साधारणतः जो जगामध्ये जे काही आतापर्यंत स्टडी झाले होते त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की 76% लोकांना पोस्ट कोविड, ते माइल्ड असो, मॉडरेट असो, सिव्हिअर असो, एक ना एक प्रॉब्लेम त्यांना राहतोच, कुठला तरी एक तरी त्यांना राहतो. साधारणतः 12 ते 15% असे लोक आहेत कोविडमधून निघालेले की त्यांना कुठल्याही प्रकारचा पोस्ट कोविड प्रॉब्लेम राहत नाही. पण मॅक्झिमम लोकांना थकवा येणे आणि एनर्जी लॉस असणे या प्रकारचे प्रॉब्लेम पोस्ट कोविड राहतात. आणि त्यासाठी त्यांनी घरी बसून व्यवस्थित आहार घेणे, थोड्या प्रमाणात एक्झरसाईज करणे, ऑक्सिजन सॅच्युरेशन बरोबर आहे की नाही ते पाहणे आणि त्याचबरोबर त्यांना फॅमिलीचा सपोर्ट पण असायला हवा. कारण की या पोस्ट कोविडमध्ये अनेक लोकांना त्यांच्या फॅमिली मेंबरचा लॉस झालेला आहे, जवळचे लोक गेलेला आहे. तो जो बॅकअप मिळाला पाहिजे तुम्हाला, सायकोलॉजिकल बॅकअप जो मिळाला पाहिजे फॅमिलीचा, तो मिळत नाही. आणि अशा लोकांना एन्झायटी, डिप्रेशन किंवा झोप न लागणे अशा प्रकारचे अनेक आजार जडलेले आहेत. तर यावर लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्या डॉक्टरकडे जाऊन पण आपण औषधी घेऊ शकतो. बरोबर आहे. डॉक्टर अवधूत, मग एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्यानंतर तो बरा सुद्धा झाला तर बरेच दिवस विकनेस हा जाणवतो, तर या सगळ्या काळात कुठला आहार तुम्ही सुचवाल आणि कुठले व्यायाम सुचवाल की जे पोस्ट कोविड पेशंट जो असेल, बरा झालेला रुग्ण असेल, तो करू शकेल? ओंकार, एकदम खूपच सुंदर क्वेश्चन आहे. ॲक्च्युली काय आहे, लोकांना पोस्ट कोविड सगळ्यांना असं वाटतं की मी B12ची गोळी खातोय, व्हिटॅमिन C खातोय किंवा मी व्हिटॅमिन D खातोय, ह्याच्यासाठी तुम्हाला मदत होईल. पण तुमचा आहार, सात्विक आहार, रोज तुमच्या जेवणामध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन्स, हाय प्रोटीन डाएट सगळ्यांना रिकमेंडेड आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणात नियमित पाहिजे आणि तुमचं जेवण पण नियमित पाहिजे. व्यवस्थित तुम्ही रोज जेवण करायला पाहिजे. आणि घाई सगळ्यात महत्त्वाची काय, लोक जेव्हा ॲडमिट होतात किंवा आयसोलेट होतात, एक हॉस्पिटलायझेशन होतात माइल्ड आणि मॉडरेट केसेसमध्ये,
त्यांना लगेच बरं झाल्याच्या नंतर त्यांना घाई असते जॉईन करायची. तर मला असं वाटतं की एकदम कुठल्या गोष्टीची घाई करण्यापेक्षा थोडं स्टेप बाय स्टेप, जसं सरांनी सांगितलेलं आहे की एक्झरसाईजच्या स्टेप बाय स्टेप तुम्ही एक्झरसाईज वाढवायला पाहिजे. एकदम सडनली एक्झरसाईज न वाढवता स्टेप बाय स्टेप वाढायला पाहिजे. थोडं रिलॅक्सेशन टेक्निक शिकायला पाहिजे, योगा वगैरे करायला पाहिजे. त्याच्यानंतर सात्विक आहार, जसं आपलं रेग्युलर आहार तुम्ही जे रेग्युलर घेऊ शकता, त्याच्यामध्ये प्रोटीन डाएट तुम्हाला जास्त ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रोजच्या जेवणामध्ये थोडेसे फळं वगैरे असायला पाहिजे. ह्याच बेसिक गोष्टी जे रेग्युलर करतोय आपण थोड्या कॉन्शियसली करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार नाहीये पूर्णपणे आतून, तुम्ही मेंटली फिजिकली फिट वाटणार नाहीत, तोपर्यंत कुठली घाई नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे डॉक्टर, अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे कामाच्या ठिकाणी संसर्ग होऊ नये म्हणून मास्क आणि सॅनिटायझर शिवाय आणखी काही उपाय आहेत का की जे करणं गरजेचं आहे किंवा जे करू शकतो आपण? डॉक्टर अवधूत. एक तर तुम्ही डिस्टन्स 6 मीटर डिस्टन्स असायला पाहिजे. मास्क तर सगळ्यांनी वापरायलाच पाहिजे. तुम्ही पोस्ट कोविड जरी असाल तरी तुम्हाला मास्क वापरणं गरजेचं आहे. तुम्ही हँड रब किंवा हात धुत राहायला पाहिजे वेळोवेळी. आणि कुठल्याही चर्चा किंवा मीटिंग आहे, तुम्ही 2-3 लोकांच्या वरती जास्त लोक जमा नका हो ऑफिसमध्ये. दॅट इज बिग प्रॉब्लेम. कारण खूप दिवसाच्या नंतर ते लोक जमतात, मग त्यांना असं वाटतं की आपण सगळ्या गप्पा करू. ते न करता क्राउडिंग टाळायला पाहिजे. हे क्राउडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेळोवेळी ऑफिस क्लीन करून घेणं गरजेचं आहे. कारण खूप दिवसापासून हे ऑफिस वगैरे असं बंद आहे. त्याच्यानंतर ऑफिसेस आता हळूहळू ओपन होत आहेत. तर तुम्ही सगळ्या गोष्टी इंटरनली सगळं क्राउडिंग टाळणं आणि मास्क वापरणं किंवा हँड सॅनिटाईज करणं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिकच गोष्टी आहेत. काही याच्यात असं नवीन नाही आहे. तुम्ही बेसिक गोष्टी व्यवस्थितरित्या पाळलात की नक्की तुम्ही याच्यातनं बाहेर येऊ शकता. ओंकार. पुढचा प्रश्न डॉक्टर अशोक यांच्यासाठी आहे. डॉक्टर अशोक, आपण बऱ्याचदा बघतो की एखाद्या रुग्णाला कोरोना झाल्यावर मानसिक धसका घेतात अनेक जण याचा, आणि समजा त्यातनं व्यवस्थितरित्या बरे सुद्धा झाले तर त्यानंतर जेव्हा तुम्ही कामावर रुजू होता तेव्हा कामाचे बरेचदा वेगळे ताणतणाव असतात, त्यांना नेमकं कसं सामोरं जायचं? छान. तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूपच योग्य प्रश्न आहे. कारण की दुसऱ्या लाटेमध्ये ज्या लोकांना कोरोना होऊन गेला किंवा पहिल्या लाटेमध्ये अनेक लोकांनी आता त्यांचा जॉब जॉईन केलेला आहे. आणि जॉब जॉईन करताना त्यांना जो स्ट्रेस जाणवतो आहे त्याच्यामुळे आता अनेक लोक डॉक्टरांकडे येत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण जॉईन करताना आपण पूर्ण फिट होतो का? कारण फिटनेस लेवल चांगली असेल तर तुम्ही तुमच्या जॉबशी कोपअप करू शकता. परंतु तुमची फिटनेस लेवल म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट फिजिकल फिटनेस, पर फिजिकल फिटनेस चांगली नसेल तर तुम्ही ते योग्य तुम्ही तुमचं काम नाही करू शकणार. दुसरं आहे की तुम्हाला चांगली झोप लागते का? मेंटल फिटनेस चांगली आहे का? पुष्कळदा लोकांना रात्री जाग येतो, भयानक स्वप्न पडतात, कारण की ते ICU मध्ये ॲडमिट असतात, बाजूचे कोणी पेशंट एक्सपायर झालेले असतात, ICUचं वातावरण चांगलं नसतं. बरेच ठिकाणी तुम्हाला चांगली जेवढी चांगली योग्य असे नर्सिंग मिळायला पाहिजे कधी मिळत नाही. तर अशा वेळेला लोकांच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन आणि एक प्रकारचं भय निर्माण झालेलं असतं. तर या भयाच्या वातावरणात जर तुम्ही ऑफिसमध्ये तो ताण सहन करू शकणार नाही. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही योग्य ते काळजी घेऊन तुमची झोप नीट लागते की नाही. त्यानंतर तुम्ही कोविड या विषयाबद्दल आता काय होतं की एक सोशल मीडियावर याबद्दल किंवा पेपर न्यूज प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अनेक दररोज व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. आणि या गोष्टी एवढ्या कन्फ्युजन लायक आहेत की प्रत्येक पेशंटला हे कळत नाही की मी करतोय ती योग्य आहे की नाही योग्य. तर त्यामुळे त्या कन्फ्युजनमुळे पण त्यांना बऱ्याचदा अंशी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो की मी जे करतोय ते योग्य आहे की नाही. मला आता परवाच एका पेशंटने विचारलं की मी ऑफिस अर्धा दिवस करू की पूर्ण दिवस करू, मला टायपिंग करायचं ऑफिसमध्ये, ते मी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, माझ्या बॉससोबत बसायला पाहिजे की मी म्हणायला पाहिजे की मला दुसरा काही अल्टरनेटिव्ह जॉब द्या. अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. मला असं वाटतं याच्यामध्ये एक मनोरोग हे सायकेट्रिक्स डॉक्टर्स असतात ते पण आपल्याला हेल्प करू शकतात. पण बऱ्याच अंशी घरच्या लोकांनी जर पेशंटसोबत बसलं आणि त्यांचे जे काही मानसिक आजार आहे ते जाणून घेतले आणि त्यावर आपल्याला सहजपणे काही डिसिजन घेता येतात. आणि असे लोक परत जाऊन आपल्या ऑफिसला योग्य प्रमाणात योग्य काळजी घेऊन आपलं काम करू शकतात. परंतु डॉक्टरचा सल्ला घेणे मला वाटतं जास्त योग्य असेल.
बरोबर आहे. बरेच प्रश्न डॉक्टर माझे सुद्धा आहेत आणि प्रेक्षकांचे आहेत, त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, त्याची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू ठेवूयात. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपलं स्वागत. कोरोनानंतर कामावर परतताना नेमकी काय काळजी आपण घ्यायला हवी या विषयाबद्दल आपण बोलतोय. त्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अशोक अरबट आणि डॉक्टर अवधूत बोदमवाड दोघंही आपल्यासोबत आहेत. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अवधूत तुमच्यासाठी आहे. बऱ्याचदा असं होतं की कोरोनानंतर तुम्हाला एक थकवा जाणवतो, तो मानसिक सुद्धा असतो, शारीरिक सुद्धा असतो, पण त्यासोबत आणखी काही लक्षणं असतात. लक्षण म्हणण्यापेक्षा आणखी काही वेगवेगळे त्रास असतात. त्यामध्ये दोन प्रामुख्यानं गोष्टी आहेत की म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा बरेच दिवस तुम्हाला चव आणि वास दोन्ही गोष्टी जाणवत नाहीत. म्हणजे काही प्रेक्षकांच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात की कोरोनातून बरं होऊन 45 दिवस झाले आहेत पण अजून सुद्धा चव येत नाहीये आणि वास येत नाहीये. हे नेमकं का होतं? सौरभ, ॲक्च्युली काय माहिती आहे का की त्या जेव्हा तो पेशंट ॲडमिट किंवा आयसोलेशनमध्ये असतो तो एवढा एकटा पडतो की तेव्हापासून त्याला होणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याला मला कसं तरी होणं हे असे काही सिम्पटम नसतात. कसं तरी होणं, जसं आता टेस्ट आहे, टेस्ट न येणं, स्मेल न येणं हे कॉमन आहे. भरपूर लोकांना 2 ते 3 दिवस असते, काही लोकांना 2 ते 3 दिवस, काही लोकांना 15 ते 20 दिवस असते, त्याच्यामुळे काही लोकांना 1 महिना असते. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करून तुमच्या पुढच्या बरं झालेल्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यात वेळ म्हणजे ह्याचा विचार करणं योग्य नाहीये. किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जर तुम्ही हे विचार केला असते, टेस्ट जातेच, 15 दिवस जातो, काही लोकांना 15 दिवस फील होत नाहीये, स्मेल पण टेस्ट पण, काही लोकांना 1 महिना पण होत नाही. आमच्याकडे तसे पेशंट आहेत. पोस्ट कोविडच्या नंतर कोण लूज मोशन होते, कोणाला पोटात दुखतंय, कोणाला ब्रिदिंग डिफिकल्टी थोड्या प्रमाणात होते, हेडेक मोस्ट कॉमन आहे. ह्या गोष्टी आहेत. ह्याच्यातनं थोडंसं मेंटल हेल्प लाईक स्ट्रेस रिलीज करण्यासाठी पण आपल्याला हेल्प घ्यावं लागेल. आणि टेस्ट जाणे किंवा स्पेल जाणे हे कॉमन गोष्टी आहेत, त्या ऑटोमॅटिकली कव्हर होतील. त्याला वेळ लागेल, तुम्हाला त्याच्यातून वेळ लागेल. हे आत्ताच का जाणार नाही हे विचार करणं मला वाटतं योग्य नाही. ते स्लोली जाईल. तुम्हाला ते विचार न करता पुढे जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. डॉक्टर अवधूत, एक वेगळा प्रश्न आहे थोडासा, काही प्रेक्षकांकडनं तो विचारण्यात आलाय. त्यापैकी एका प्रेक्षकांचं नाव आहे शंकर येवतीकर म्हणून आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला कोरोना होऊन गेल्यानंतर बरे जरी झाला असाल तरी तुम्ही एक मानसिक तणावात असतात, तुम्हाला एक शारीरिक थकवा सुद्धा जाणवत असतो, पण त्याचवेळी वरिष्ठांकडून कोविड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्रास होत असेल आणि दबावाखाली काम करावं लागत असेल, इच्छा नसताना आणि क्षमता नसताना सुद्धा, तर अशा वेळी नेमकं काय करायचं? ऍक्च्युली काय हे एक म्हणजे स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे. ऍक्च्युली तो माणूस अगोदरच खूप थकलेला आहे. कारण एका राज्यात अशी एक केस घडली होती की वरिष्ठांकडून सांगण्यात आलं, त्यामुळे चक्क ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ऑक्सिजनवर असलेला एक पेशंट जो आहे, जो कोरोनातून बरा झाला होता, तो ऑफिसमध्ये काम करायला आला होता. का तर वरिष्ठांच्या दबावामुळे. नाही सौरभ, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत की असा सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात. पण एखादी केस झालेली असेल, आय डोंट नो. पण याच्यातनं आपण एवढंच ठरवू शकतो की तुमच्याकडे मेडिकली फिट असण्याचं जर सर्टिफिकेट तुमच्या फिजिशियननी दिलं तरच तुम्ही कामावर जा. कारण कोविड झाल्याच्या नंतर तुम्ही 2 वीकमध्ये तुमच्या डॉक्टरांना भेटणारच आहात. तुम्हाला मेंटली फिजिकली फिट झाल्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तुमच्या डॉक्टरांशी भेटलात, तुम्ही सल्लामसलत केलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की जायचंय, बरं त्याच्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी हरास करत असेल किंवा स्ट्रेस करत असेल, स्ट्रेस देत असेल जाणून बुजून, आय डोंट थिंक की अशा गोष्टी होतात. पण जर असं होत असेल तर तुम्ही इमिडिएटली वरिष्ठांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कारण याच्यात मेडिकली काही हेल्प करता येईल असं मला नाही वाटत. पण तुम्हाला सायकॅट्रिशियनची हेल्प घेऊ शकता. जर जास्त स्ट्रेस असेल तर रिलॅक्स होऊ शकता. कारण आता अशा भरपूर सेंट्रल किंवा कॉल सेंटर ओपन झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही अलोन आहात, खूप सारे IT चे वगैरे आपले लोक आहेत, ते एकटे असतात. आफ्टर कोविड ते एकदम फ्रस्ट्रेटेड आहेत, टेन्शन मध्ये आहेत, तर तुम्ही अशा जागी कॉल करू शकता. कॉल करून तुमच्या मनातलं सगळं मोकळं करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना बोलू शकता. कारण हीच वेळ आहे की तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगलं बोलणं आणि तुम्ही रिफ्रेश होणं. बिकॉज तुमचं रिफ्रेशमेंट इज एव्हरीथिंग. तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूपच गरजेचं आहे. आणि पॉझिटिव्ह हे तुम्ही डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. पोस्ट कोविड तुमच्या जेवणाकडे वगैरे जे आपण गोष्टी डिस्कस केल्या, ह्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट करून स्टेप बाय स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर अशोक, आपण बघितलं की आता कोरोना होऊन गेल्यानंतर ऑफिसमध्ये जाताना काय काळजी घ्यायची, पण कोरोनानंतर तुम्ही रोज नोकरीसाठी ऑफिसमध्ये जाता
त्यावेळी ऑफिसमधून घरी जाताना नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे त्याबद्दल काय सांगाल डॉक्टर अशोक? अगदी योग्य प्रश्न आहे. बघा, आपण बघितलं की करोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे करोना झाला किंवा व्हायच्या आधी पण आपण एक करोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणून हा एक बघितला आहे, ज्याच्यामध्ये सतत नियमित मास्क बांधणे, एक विशिष्ट अंतर ठेवून लोकांशी बोलणे, बरोबर, हँड सॅनिटायझर वापरणे, ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. जेव्हा केव्हा आपण ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमध्ये काम करतो, कुठलीही स्ट्रेसफुल सिच्युएशन येणार नाही किंवा फिजिकल एक्झर्शन, ओव्हर एक्झर्शन ज्याला म्हणू, होणार नाही याची काळजी घ्यावी. ऑफिसमध्ये जर कोणाला करोना किंवा तशा प्रकारचे लक्षणं असतील तर त्यापासून दूर राहावे. आणि ऑफिसमधून येताना आपण घरी आल्यानंतर सुद्धा, कारण की करोना एकदा झाल्यानंतर कोविड हा दुसऱ्यांदा पण होऊ शकतो, लस घेतल्यानंतर पण होऊ शकतो, तर तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या घरच्या लोकांना कोविड होणार नाही यासाठी तुम्ही घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, तुमचे कपडे असेल तर ते कपडे धुण्यासाठी देणे, शक्य झालं तर तुम्हाला आंघोळ करता येईल तर आंघोळ करूनच घरात जाणे. जर अशा प्रकारच्या आपण काही गोष्टी केल्या तर मला असं वाटतं की घरी आल्यानंतर तो संपर्क आपला दुसऱ्या लोकांना होणार नाही आणि त्यातून दुसऱ्या लोकांना कोविड होणार नाही. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ हेल्थनी याबद्दल अतिशय सुंदर गाईडलाईन्स दिलेल्या आहे. पोस्ट कोविड तुम्हाला जॉब जॉईन करतानाच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे. विशिष्ट म्हणजे काही ज्या कंपनीज आहेत, विप्रोसारख्या कंपनीज, त्या कंपनींनी पण त्यांचे जे काम करणारे लोक आहे, लेबर्स आहेत, त्यांच्यासाठी गाईडलाईन्स दिलेले आहे की कोविड झाल्यानंतर त्यांनी जॉईन होण्यापूर्वी काय काय करावं. तर ह्या गाईडलाईन्स जरी आपण बघितल्या त्या नेटवर आपल्याला पाहायला मिळतील, तरी आपल्याला त्यातनं बऱ्याचशा सूचक गोष्टी मिळतील आणि त्याप्रमाणे आपल्याला योग्य तो काळजी घेता येईल. ठीक आहे डॉक्टर, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि 2 प्रश्न आहेत ज्याची प्लीज थोडक्यात उत्तर द्याल. डॉक्टर अशोक यांनाच पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे ज्यांना कष्टाचं काम करावं लागतं तर अशांनी कोरोना मुक्त झाल्यानंतर सुद्धा काय काळजी घेणं अपेक्षित आहे, कारण काम तुम्ही नाही टाळू शकत आणि काम कष्टाचं आहे. मला असं वाटतं की अधिक फिजिकल फिटनेस असेल तुमचा तरच काम केलं पाहिजे. दुसरी अशी आहे की आपण ज्यांच्याकडे काम करतो कष्टाचं त्यांना आपण विनंती करू शकतो की कारण की तुम्ही आधीच थकलेले आहात, तुम्हाला पोस्ट कोविड मायल्जी आहे किंवा तुम्हाला अतिशय ताण पडतोय आणि अशात परत तुम्ही थकला तर तुमची बॉडी परत तुमचा रेजिस्टन्स कमी होईल, तुम्हाला इतर आजार होऊ शकतात किंवा तुम्हाला असलेले आजार असतील ते पण वाढतील. कोरोनाच्या पेशंटसाठी अजून एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर एक आधीचे आजार असतील ज्याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो, त्यावर पण उपचार घ्यायला पाहिजे. आणि शक्यतोवर तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होत नाही तिथे आपण स्पष्ट शब्दात किंवा लिहून किंवा अर्ज देऊन आपण हे सांगू शकतो की या प्रकारचा जो हे आहे वर्क आहे, हेवी वर्क आम्हाला करता येणार नाही. त्यासाठी हॉस्पिटलकडून किंवा डॉक्टरांकडून आपण एखादं सर्टिफिकेट पण देऊ शकतो आणि तेवढं काम जेवढं करता येईल तेवढं करायला पाहिजे, परंतु त्यासाठी तुमची भूमिका खूप स्पष्ट असायला हवी. बरोबर बरोबर डॉक्टर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आहे, तर धन्यवाद डॉक्टर अशोक आणि डॉक्टर अवधूत. तुम्ही ही सगळी महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाच्या टिप्स, कोरोना मुक्त झाल्यानंतर कामावर रुजू होताना काय करणं गरजेचं आहे, काय काळजी घेणं अपेक्षित आहे ते तुम्ही सगळं सांगितलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा दोघांचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.